सपोर्ट मिळणार आहे आणि त्यामुळे मग आपण तुम्ही कधी करता, तुम्ही पाठ करतात, तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये आहे, तुम्ही कुठे आहे, आता सगळ्यापर्यंत एकच आहे. पण तरी पण मनोवारी गेलं तर तुमच्या मुखाला हरिपाठ लावायला तुमची गरज. आता या उक्तीप्रमाणे आपण मनाने जर कुठलं काही केलं तर तुझ्या संतांनी सांगितलंय योगी नागविधी वयाची उपाधी गंभीर. आता या एवढा ओतप्रोत भरलेलं ज्ञान ह्या हरिपाठात आहे, पण आपण त्याचा उपयोग काय करतो तर आपण ह्या यज्ञ याच्यामध्येच अडकतो आणि त्याच्यामधून आपल्याला जास्त त्रुटी होतो. म्हणजे आपण कुठले व्रत आपण केले की काहीतरी अडथळा येतो त्याच्यामध्ये आणि तो अडथळा आली की आपली पाहिजे तिथून त्याचं फळ किंवा पुण्य आपल्याला मिळत नाही. म्हणून संतांनी सांगितलं की नामस्मरण सगळ्यात सोपं आहे. ते आपलं सतत करायचं. नामस्मरण केल्यामुळे कुठेही करा, उठता बसता, आंघोळ करता न करता, कसंही देवाचं नाव घेतलं तरी पण त्याचं फळ आहे ते द्यायला मी समर्थ आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. संतांची संगती मनोमान्य जगली या काळावर श्रीपती येणे बनते. म्हणजे संतांच्या मार्गावर जर आपण गेलो तर आपल्याला तो श्रीपती हाताळता येतो, त्याचं तर आपल्याला साध्य होत होतो असं त्यांना संतांना सांगायचं आहे. तर हे आपण जे आता करतोय तर आपला दत्त संप्रदाय हा सगळ्यात म्हणजे मोठा आणि अनादिकालापासून आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांना तुकाराम महाराजांना आपण पाहिलेलं नाही, पण त्यांचे पंथ अजूनही चालू आहे आणि जास्त पद्धतीने चालू आहे. पण मध्येच मग काही जे उद्भवतात लोक समाज संत तयार होतात आसारामबाबू सरकारी वगैरे आणि आपण त्यांच्या पाठीमागे लागतो. तर हा पण एक आपल्या बुद्धीचाच भाग आहे. म्हणजे आपल्या जी देवाने बुद्धी दिली ती काय बुद्धी कशी असते की कर्मानुसार आहे. आपल्या कर्माप्रमाणे आपली बुद्धी चालते. त्यामुळे आपण काय करतो की नको यांनी सांगितलं ना चांगलं आहे मार्गावर पाणी घाला पेलवा तुमचं कल्याण होईल. दुसरे कोणी सांगतात की तुमचं असं होईल तुमचं असं होईल आणि ह्या काळाच्या ओघामध्ये ह्या गोष्टी नष्ट होतात. जसं माझी आई लहानपणी संतोषी मातेची व्रत करायची तेव्हा मग घरात कुणी आंबट खायचं नाही, कुणाच्या घरी जायचं नाही, कुणाच्या घरी जेवण करायचं. आज संतोषी माता काही नष्ट झालेली नाही. देवी भागवतातही तिचं चरित्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे. देवी भागवताचं मग ती काही नाही आहे, पण आता आपण करतो का संतोषी मातेची व्रत? मग संतोषी माता काय आहे का बरं करत नाही आपण? कारण प्रचिती आपल्याला सगळ्यांना काय असते प्रचिती पाहिजे असते. पण संत म्हणतात प्रचिती कुणाची घेऊच नाही. आपण जे काही कर्म करतो त्या कर्मावर विश्वास आपला पाहिजे तर देव आपल्याला पावतो. तर हा आपला झाला सत्संग आणि सनातन धर्माचा गाभा. म्हणजे हा आहे की कुणावरही विश्वास न ठेवता कोणत्याही साधूंच्या मागे न लागता कुठलं काही न करता आपला जो सनातन धर्म आहे की जो पुरातन काळापासून चालू आलेला आहे की याला कुठेच काही म्हणत नाही, कुठेच काही बाधा नाही, त्याला कोणी नाव ठेवत नाही. कुणी आतापर्यंत म्हणलं नाही की जाऊ कशाला जायचं वाऱ्या. किती वर्ष झाले संत ज्ञानेश्वर होऊन गेले, किती वर्ष झाले एकनाथ महाराज होऊन गेले, त्याची काही गरज नाही आपल्याला. पण आपण ते करतो. एकनाथ महाराजांनी सांगितलं ही त्यांनी सुरू केलेली आहे. म्हणजे त्यांनी जे सुरू केलं आहे ते आपल्यासाठी अनाधिकार शाश्वत ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी चालू केलेलं आहे. हा शाश्वत धर्म टिकवण्यासाठी आपल्या ज्या संघटना आहेत आता आपण जे कार्य करतो त्या जास्तीत जास्त पद्धतीनं लोकांनी यावं आणि त्याचंच हे मर्म समजून घेऊन आपण त्याचं हे केलं पाहिजे. ह्याच मार्गावर आपल्याला जायचं, आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही आणि त्याच्यामध्येच आपली किती कर्तव्यता किंवा कलियुगात तरी कमीत कमी नामस्मरण हे असं साधन आहे की ते त्याला काही मरणच नाही आहे. काही जरी किती संकटाचे डोंगर आले तरी पण एका नामस्मरणाने आपण आधी एखाद्या झाड पडते त्याच्या एका मागे धरून आपण झाड एकदम वर जातं आणि आपण एकदम करून जातो. त्याच्यामध्ये इतकी ताकद त्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून आपल्याला काय करायचं की हे नामस्मरणावर जास्त भर द्यायचा आहे. त्यामुळे आपला जो काही दत्त संप्रदाय आहे त्याच्यात आपल्या जास्तीत जास्त पद्धतीनं कार्य करायचं. आता महिलांसाठी कार्य ते जास्त मोठं आहे. कलियुगाच्या आधीचा जो काळ आहे श्रीकृष्णाचा त्यांनी काय केलेलं आहे की गोपींनाच हाताशी धरून पूर्ण धर्माची जी हे आहे तुरा ती सांभाळलेली आहे. आणि वास्तविक पाहता सगळे संत होते, महंत होते, मिळालं नाही जो प्रेम ते आम्हाला या गोपीच्या रूपामध्ये म्हणून सगळ्या गोष्टी गोपीचं रूप धरून याच्याबरोबर सत्संग केलेला आहे श्रीकृष्णाबरोबर. म्हणून आपल्या बायकांमध्ये जी ताकद आहे आपण काही करू शकतो आणि ताकद आपली आपणच ओळखलेली आहे. आणि म्हणूनच आपण आज कुठेही तुम्ही बघा तीर्थयात्रेला गेलं तर 5-6 पुरुष असतात, बाकी सगळ्या महिलाच असतात. याचा आपल्याला उपयोग करायचा या वरदानाचा. आणि म्हणून आपल्याला काय करायचं की जास्तीत जास्त सत्संगात लोक जोडल्या कशी जातील असा विचार करायचा. मग तो कुठलाही असो, पंथ असो, पंथरी असो किंवा आपला दत्त संप्रदाय असो
कुठलाही पंथ असो आपण, पण जो शाश्वत आहे असं कुठंही, म्हणजे आताच नवीन महाराष्ट्र उगवले आणि त्यांची काही वाहवायला लोक त्यांच्या पाठीमागं आहेत, म्हणून आपल्याला पळायचं नाही, त्यांचा अनादर करायचं नाही, अनादर कुणाचाच करायचं नाही. तुमच्या समजा आज कुणाच्याही मागं 4 लोक राहायला असतात, देवाची ताकद असते, कोणी कुणाला ओळखत नाही. आज कोणी पण आता इथे तुमच्या जायला कोणी ओळखत नंतर काय की जे लोक हे नाही म्हणतात तुमच्या पण मला वारी होती, आम्हाला वारी होती, म्हणजे नाही, तुम्ही येतात सगळ्याजणी म्हणून वारी, पंढरपूरला 1000 लोक जातात म्हणून वारी आहे. पण एक माणूस निघाला चौकी दिंडी घेऊन तर त्याला कोणी वारी म्हणणार नाही, त्याला कोणी म्हणणार नाही की तुम्ही या इथे चहा घ्या किंवा आम्ही तुमचं काही हे करतो असं त्यांना कोणी म्हणणार नाही. कारण जेव्हा आपल्याबरोबर लोक असतात आणि हाच भगवंताचा खरा आशीर्वाद आहे, त्यात महाराजांचा आशीर्वाद आहे की आपण सगळे एकत्र भेटतो असं महाराजांची मुलं पण म्हणतात. म्हणजे आमचे ज्योतिषबाई भक्तीशबाई पण म्हणतात की त्या बना के रखा आहे दादाजी, म्हणजे महाराजांनी काय तयार करतो, कुठले गुजरातचे यवनानंद महाराज, आपण कुठे इथे महाराष्ट्रामध्ये, पण आज आपल्याला त्याच्याबद्दल किती असतात, किती गोष्टी आपण त्यांच्यासाठी करतो आणि त्यांच्यासाठी म्हणजे आपण आपल्या समाजासाठी करतो, जे काही नामस्मरण करतो ते आपल्या कल्याणासाठी करतो आपण, पण तरी आपण त्यांना मानतो, आपण म्हणतो हो ते गुजराती आहेत आणि आपल्याकडून काही महाराष्ट्रात होते, पण आपण त्यांना एवढं करतो कारण त्यांनी ते पेरून ठेवलं की इथं महाराष्ट्रामध्ये दत्त संप्रदायाचा कळस वर जावा. जसं गरुडेश्वर नारेश्वर आहे, तसं आपलं गुंज क्षेत्र आहे, तसंच आपलं परभणीचं क्षेत्र आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणूनच आता हे जे पारायण सुरू केलेत ना, नाही तर आम्ही पण महाराष्ट्राचं पारायण सुरू केलं, 38 पारायण काय चालतं, दर महिन्याला पारायण करतो आम्ही. असे पारायण आम्हाला पण दुसरीकडे घ्यायचे, म्हणजे कुणी ठेवलेत असं आम्ही स्वतःहून नाही जातो, पण आम्ही गुंजाला करतो. आता हे पुढचं पारायण येतं आहे त्याचं आणि औरंगाबाद असतातच, आज यांनी घेतलं, पुढच्या महिन्यात दुसरं कोणीतरी घेतलं आणि सगळेजण अशी खूप छान जय्यत तयारी करून व्यवस्थित सगळं प्रसाद वगैरे. आणि त्यामुळे काय व्हायला प्रत्येकाला द्वादशी असल्यामुळे मेळून करतं, त्याच्यानंतर स्वामी ब्राह्मण महाप्रसाद होतो आणि पंचपदी वगैरे होती घरी, सगळं सत्संग त्याच्यामुळे मिळतो, त्याचे संस्कार आपल्या मुलांना पण होतात त्याच्यामुळे. तर हा आपला झाला नामस्मरणाचा भाग की आपल्याला हे करायचं आणि याच्याबरोबर आपल्याला अनेक लोक आपल्याबरोबर जोडायचे. पण त्याच्यानंतर दुसरा भाग काय आहे आपल्या की आता महाराजांनी सांगितलंय की आपल्या ब्राह्मण समाजात अतिशय जास्तीत जास्त घटस्फोट व्हायला लागले, मुली लवकर लग्न करायचे, तर त्यामुळे आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ती सगळी काय व्हायला लागली, गडबडली सगळी. आणि आपल्या घराघरातच आपण जरी करतो पण आपल्याच सुनापुढे करत नाही, वेळ नाही, ड्युटी आहे, करू शकत नाही. पण आधी आधी आपण काय करतो, आपणही मॉडर्न झालो, आपलाही दोष त्याच्यामध्ये आहे की नको ड्युटी करते ना, मग ती बरं राहू मी करते तोपर्यंत मी करते, पण मग आता आमच्यासारख्यानं सगळं एकट्याला करायचं करू शकत नाही सोडवळ, मग तेव्हा आपण काय करणार, मग तेव्हा मग बरं राहू दे, जाऊ दे, मग तू नाही बाई बघू, बाई नाही मिळाली तर राहू दे, हा कुणाच्या पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यात, म्हणजे आपण त्याला काय काढली ॲडजस्टमेंट केली. आता ती करावीच लागते काळानुरूप, असं श्रीकृष्णाने सांगितलं की परिवर्तन काळाची गरज आहे, पण ती किती आहे, कितपर्यंत परिवर्तन केलं पाहिजे आपण, त्याचा परिणाम आता काय व्हायला, हे लवजीवाद जिहाद वगैरे जे काही आहे ते महाराजांचं म्हणणं असं आहे, महाराजांचं माझ्या मुली असतील कोणाच्या, तर आता मुलींना तुम्ही असं तयार करा की मुली 25 वर्ष झाल्यानंतर 26 वर्ष झाले की मुली लग्नाला तयार आहे, 30, 32, 35 वर्षाच्या मुली, त्यानंतर 5 वर्षाच्या काही 40 वर्ष मुलं परत होत नाही. त्यामुळे आपली लोकसंख्या कमी व्हायला लागली ब्राह्मणाची, आणि आपल्याकडे इस्टेट जरी असली तरी आपण कुणालाही प्रतिबंध करू शकत नाही. उद्या तुमच्या आमच्या घरामध्ये मुसलमानांनी येऊन मारलं जरी आपल्या मुलाला अभ्यासामध्ये, तर आपल्या मुलाची इतकी ताकद नाही आहे की ते एकाची 2 आपल्या मुलाबरोबर करू शकते त्यांच्या, कारण काय की आपल्या ते बीजच नाही येते, म्हणजे अहिंसा आपली नाहीचे. दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याकडे एवढं सुखरूप झालो आपण की आपण थोडे विनायसी चालत नाही, आपल्याला विनायसी ठिकाणी चालत नाही, आपल्याला तीर्थयात्रेला घेतली आपल्या सगळ्या सुखसुविधा पाहिजे, हे परिवर्तन आपल्याला व्हायला पाहिजे ना. मग सगळ्या सुख लोक पहिले पायी जात होते यात्रेला, आपण का या सगळ्या गोष्टीचं जास्तीत जास्त पैसे देऊन मग पुढे आणि हे तर नकोच आहे. म्हणजे आता एखादी महाराज ट्रिप काढते तर AC वाले वेगळे, जिथे सत्संग आहे म्हणून म्हणते की तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात त्याच याच्यावर जायचं, कशाला पाहिजे महाराजांनी, कशाला वेगवेगळे सुविधा द्यायला पाहिजे, सगळेच एका याच्यात बसवायचे. तुम्ही सत्संग करताय ना, मग देवाचं नामस्मरण करायला थोडा त्रास झाला तर बिघडलं कुठं, थोडा घाम आला बिघडलं कुठं, सहन नाही होणार नाही, कधीतरी मरणारच का. मग सत्संगात मरण आलं काय, बाहेर मरण आलं काय. म्हणून मी सांगते की आम्ही एकदा शुक्ताला गेलो होतो भागवत ऐकायला, आणि 3 दिवस भागवत झालं, आणि 4थी दिवशी 2 बहिणी होत्या वैजापूरच्या, आणि ती एक जी बहीण होती ती एकदम ठणठणीत होती, म्हणजे तिचं काही
तिला असं अनेक त्रास होतो. पण आम्ही सकाळी नाश्ता केला आणि महाराजांनी सांगितलं की 11 वाजेपर्यंत फिरून या, काय बघायचं तुम्हाला कुटी वगैरे आमच्याकडून ते बघून या. आणि मग महाराजांनी सुरुवात झालं. सगळेजण गेले, आम्ही आलो. तिनं पण सकाळी नाश्ता घेतलेला तसंच ठेवून दिला. आल्यानंतर तो नाश्ता केला भूक लागली म्हणून आणि तिथंच ती गेली जागेवर. ती चांगली होती ती आणि जी आजारी होती ती तसंच होती. तर तिला वाटलं की ही का अशी घोरल्यासारखी करते तर आणि आवाज आला मग तिनं आवाज होतं ती खाली पडली वाटच्या. तिनं महाराजांना बरोबर सांगितलं की व्यवस्थापनाने की असं असं झालं. त्यांनी चेक केलं, डेट म्हणून तिला डिक्लेअर केलं. आता शुक्ताला तिथलं दवाखाना, तिथल्या सगळ्या गोष्टी, तिथलं सगळं डेथ सर्टिफिकेट वगैरे सगळ्या गोष्टी व्हायला दिवस गेला पूर्ण. आणि तिला बाहेरच ठेवलं, म्हणजे दवाखान्यात आपण नंतर चेकअप केलं आणि पोस्टमार्टम वगैरे. महाराजांची इच्छा होती की शुक्तासारख्या ठिकाणी परीक्षित राजाला जिथे मोक्ष मिळाला होता तिथं त्यांचा अंत्यविधी करण्यापेक्षा तुम्ही गावाकडे नेत आहे ही चुकीची गोष्ट आहे असं. आणि खर्चही खूप लागणार होता, कारण तिथून दिल्लीच्या अलीकडे पुढे आहे ना शुक्ताल, तिथून शुक्तालून दिल्लीहून मग पुढं वैजापूर आणि अशी ॲम्ब्युलन्स त्यामध्ये जवळजवळ 50,000 रुपये खर्च होता गाडीला. ते माझे खर्चच काही नाही, आम्ही सगळ्या लोकांनी जमा करून दिले पाहिजे. सांगायचं तात्पर्य त्यांची जिथे मृत्यू झाला तिथे मृत्यू असा असावा की तिथे कुणी मोठ्याने रडू नये, आरडाओरडा करू नये, आंबरडा पडू नये आणि सतत नामस्मरण व्हावं तोपर्यंत विधी होत नाही. मग आता लोक बडबड करतील म्हणून महाराजांनी सांगितलं की तुम्ही काय करा, नामस्मरण सुरू करा. त्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणा. किती वेळा विष्णू सहस्त्रनाम झालं. मध्ये मध्ये पाणी चहा यायचा, खाणं पिणं तर काही नव्हतं. त्याचं आपल्यासाठी काही लोक असतील जातात जे बॉडी पडले आपण थोडं काय करतो सतत नामस्मरण. ती जी बहीण होती ती कोरडी बिचारी, म्हणजे घाबरूनच गेली ती आणलं बहिणीला, त्यामुळे ती रडलीच नाही, मरणाला कोणी नव्हतंच. आणि तिथं त्यांचा मृत्यू इतकं नामस्मरण की बाई जाईपर्यंत आणि इतके सगळे तिच्या ओटी वगैरे भरली हे केलं सगळं तिचं मदत केलं. महाराजांनी सांगितलं त्यांच्या मुलाला तुम्ही काही हे करू नका, त्यांच्या इथं अंत्यविधी करा, तुम्हीच पात्र काही या इथे मुलं गावाकडे सगळे लोक वाट पाहिजे खायला गावाकडे गावाकडे घेऊन गेले. पण महाराजांनी सांगितलं जेव्हा कथा सुरू झाली तेव्हा की त्यांचा जो मृतदेह जरी इथून नेला, तो देह नेला, आत्मा मात्र इथेच राहिला. इतकं पुण्यस्मरण यायला माणसाला काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत असावं लागतं, त्याच्याशिवाय एवढं चांगलं मरण तिथे येतं. मग 5 वाजता जे तिथले मठाधिपती होते मंदिरात, कुणीही मंदिरात यायचं नाही, सगळ्यांनी बाहेरच्या बाहेर गंगेला जायचं, स्नान करून वल्यानी मंदिरात यायचं आणि आल्यानंतर संध्याकाळी महाराजांनी काय 5 ओव्या घेतल्या, भागवत संपवलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण ज्या काही सुखसुविधा यात्रेमध्ये मागतो किंवा मागतो म्हणण्यापेक्षा आपण पैसेच भरतो आधीच की आम्हाला या सुखसुविधा पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला आमचं पाहिजे, आम्हाला डॉक्टर पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. मग ती तीर्थयात्रा कधी होऊ शकत नाही. तीर्थव्रती भाव धरिले करुणा शांतीदया पावला. मग तीर्थव्रतामध्ये आपल्याला त्याचं माहिती असायला पाहिजे. जे तीर्थाला आपण जातो त्या तीर्थाचं आधी आपण वाचन केलं पाहिजे, घरी मनन चिंतन केलं पाहिजे, मग आपण तीर्थयात्रेला गेले पाहिजे, त्याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे, तर ती तीर्थयात्रा. तुम्ही निघाला की म्हणून चला माझं काय घ्यायचं, आई म्हणलं मी म्हणली चल आणि मी निघाल. माझ्या मनात कुठलाही भाव नाही, मला लवकर जायचं होतं ते माहीत नाही, कुठे जायचं ते माहीत नाही, कोणत्या देवाला जायचं ते माहीत नाही, ही चल म्हणली म्हणून मी गेले, तर अशी तीर्थयात्रा कधी होऊ शकत नाही. आणि आता गेलं कोणी तर तीर्थयात्रेत मरण येणं सगळ्यात चांगली गोष्ट. खूप पैसेवाले लोक तर नाही त्याला जाऊन राहतात काशी, 4-4 महिने 5-5 महिने बुक करतात तिथे आणि तिथे राहतात. मरण प्राय यातना सुरू झाले की आपल्याला काशीत मरण यावं. एवढी याचना आपण देवाकडे करतो. त्याच्यात त्यांनी परत असं सांगितलं की आपण जे काही देवासमोर मागतो ते मागण्याचे आपल्याला पण कळायला पाहिजे की आपण देवाला काय मागतो. तर एक क्षीरसागर महाराज आहे म्हणून त्यांनी आपल्याजवळ येतो मोक्ष मागायला. एखादा साप जर जास्त हे झाला तर तो काय करतो, कोणाच तरी घरात जातो. मग आपण आमच्या घरात साप निघाला लोक त्याला मारतात, कारण तिथं मोक्ष मागायला असतं. त्याला माहिती ह्या माणसाजवळ मला मोक्ष मिळणार. मुंगी येते आपल्या पायाखाली, तिला माहिती याच्या खाली मला मोक्ष मिळणार. गाय येते, आपण तिचं पालन करतो, आपण म्हणतो आपल्याला सेवा करते, पण गाय म्हणते मी दाशी ठेवली, माझं गुरुमुक्त करायला तुला ठेवलं, मी तुझ्याकडे तुला सेवा करते म्हणून नाही, माझं तू करतेस. पण आपण त्याच्यामध्ये सेवाभाव आपला असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये देव पाहतो गायीने. पण प्रत्येक प्राणी देवाने सांगते की प्रत्येक प्राणी तुमच्याकडे मोक्ष देतो, पण मनुष्य मात्र देवाकडे मोक्ष मागतो, कारण त्याला बुद्धी आहे. आणि त्या बुद्धीचा वापर करून बुद्धी कर्मानुसार आहे, जसं कर्म आपलं असेल त्याप्रमाणे बुद्धी आपली चालते. मग आपल्याला सत्संग कुणाला खूप चांगलं म्हणतो, आपण म्हणतो की मला खूप आम्ही म्हणतो की आम्हाला गुरु खूप चांगले मिळाले.
कारण एवढा दत्त संप्रदायाचा वासुदेव सरस्वतींचा वारसा लाभलेला हा दत्त संप्रदाय आम्हाला मिळाला आहे. आमचं खूप महत्त्वपूर्ण आहे. कधी आत्तापर्यंत म्हणजे चिंतामणी महाराजांपासून तर आम्ही समज काळ बघ एवढं महाराज काही आपण पाहिले नाही, पण तरी आत्तापर्यंत आपल्या संस्थांमध्ये अशी कुठली बातमी आली की कुठे काही तिथं अघटित घडले नाही. अघटित काय घडलं? कोणाला जीवनदान मिळालं, कोणाची आर्थिक हे सुधारली, परिस्थिती सुधारली, कोणाची शारीरिक सुधारली, कोणाची बौद्धिक सुधारली, कोणाला नोकरी मिळाली, कोणाला जे काही निर्माण झालं प्रत्येकाला त्याच्या पात्रानुसार त्याला दिलेले आहे. पण हे सगळं मिळालं, ह्या अघटित घटना घडलेल्या आहेत. पण अशा काही घटना घडल्या हो इथं असं झालं, फार वाईट गोष्ट घडली, तिथं तसं झालं, फार वाईट गोष्ट, असं कधीही कुठं झालेलं नाही. कारण दत्तात्रय हे काय सुरतपूर ग्रामी आहे, ते जेव्हा जेव्हा आठवण करून आपल्याला सहाय्य करतात. त्यामुळे आपल्याला जो मिळालेला पंथ हा अतिशय आपल्या सद्भाग्याने आपण सगळे एका व्यासपीठावर इथं बसतो, एका याच्यावर आपण विचार विनिमय करतो आणि आपण त्याचा लाभ घेतो. हा आपल्या नशिबाचा आणि पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत आहे, म्हणून आपल्याला हा एवढा चांगला संप्रदाय मिळाला. तर या संप्रदायाचा उपयोग करून आपल्याला आपल्या मुलांवर चांगले संस्कार कसे करता येतील आणि त्यातली त्या मुलींवर की आपल्या मुली आपल्या नाती इथपर्यंत घरात जरी ऐकत नसतील तरी हॅमरिंग करायचं काम आपलं की नाही, तू अशी करू नको. जरी सून म्हणते एखाद्या नाही आई आजकाल चालतं असं, तर ठीक आहे चालतं तर तू सांग, माझं काम सांगायचं मी कर, तिला काही रागायचं नाही, तिला बोलायचं नाही. पण मुलींवर संस्कार आणि जास्तीत जास्त रामरक्षा किंवा आपण जे काही करुणात्रिपदी वगैरे करतो हे जर त्यांना सतत सतत शिकवलं तर असं आहे कुठे अडचणीत आल्या, कुठे काही आल्या तर तिथं त्यांना एखादा श्लोक जरी त्यातला सर्व संपदा की जिथं जिथं काही मला संकट येईल तेव्हा रामा तू माझं तिथं रक्षण करणार आहेस, तेव्हा मी हा श्लोक त्या मुलीला म्हणताच आला पाहिजे. तितकी जरी तिच्यात ताकद आली तर समोरच्या माणसाची येण्याची हिंमत नाही आपल्यासमोर येण्याची. तर इतकं ताकद त्या मंत्रात आहे आपल्या सगळ्या याच्यात, तो विश्वास त्यांना आपण दिला पाहिजे मुलींना. त्यामुळे आजकाल मुलींना जे घडवायचं त्या मुलींना घडवायचंच असं आपल्याला की तुम्ही कुठेही जा, कुठेही शिकायला जा, देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर कुठेही शिकायला जातो, पण तुम्हाला तुमचा गुरु आणि तुमचा देव तुमच्याबरोबर पाहिजे. तो जर तुमच्याबरोबर असेल तर तुमचं कोणीही काही वापर करू शकत नाही. आणि इतक्यावर समज केलंच कोणी देवात तर देव तर म्हणतच मी तुमचं काही वाईट केलं किंवा चांगलं केलं म्हणत नाही, आपणच म्हणतो सगळे विरोधक त्याला आपण लावतो. तू भक्तवत्सल आहेस, देणारा आहेस, दाता आहेस वगैरे वगैरे, पण तो देतो आपले कर्म जे चांगले असतील ते चांगल्या कर्माचं चांगलं फळ देतो, वाईट कर्माचं वाईट फळ देतो. मग तो जे असे फळं आपल्याला देतो तुम्ही फक्त फळ द्यायला तुम्हाला सिद्ध आहे. तुम्ही जे कर्म कराल त्याचं फळ मी तुम्हाला द्यायला तयार. पण आपण कसं करायचं कर्म ते पण आपल्या बुद्धीप्रमाणे तोच ते देणार आहे आपल्याला. पण आपण जरी हळूहळू आतापर्यंत आपल्या मुलांना सांगत गेलो, मुलींना आता कॉलेजला जात असतील वगैरे, तर आपल्याकडचे जे कुटुंब व्यवस्था आहे ब्राह्मण समाजाच्या तर त्या थोड्या चांगल्या टिकतील. नाही करू कुलाचार, नाही केला कुलाचार हरकत नाही, सासूपर्यंत बाई लावून करता येईल, पण तिला मनात तरी तिच्या ही गोष्ट पाहिजे की हे मला करायला पाहिजे, हे माझ्या घरातलं आहे आणि त्याच्यापासून माझं संरक्षण आहे. कारण आपली कुलदेवता आपली ग्रामदेवता हीच आपलं रक्षण करत असते. म्हणून आता सांगितलं की आता कलीचा जो उगम झालेला आहे तो आधीचाच आहे, पण इतके दिवस कली काय होता वेशीच्या बाहेर होता म्हणा, आता कली घरात आलाय, आता घराच्या दारावर. आता तो घराचे त्यांनी सांगितले की जसं आता श्रीकृष्णाने महिलांना घेऊन पूर्ण धर्माची हे केली तसं त्यांनी सांगितलं आता कलीनं बायकांच्या ह्याच्यात शिरणार आहे. त्यामुळे बायकांनी संध्याकाळी बाहेर जाऊ नका, रात्री झाल्यानंतर म्हणजे गरोदर असतात मुली तरुण मुली आहेत आपल्यासारखं काय भजनाला पूजनाला गेल्या असतात, पण ह्या मुलींच्या आपले जे ज्ञानेंद्रिय हे आहेत कर्मेंद्रिय किंवा घ्राणेंद्रिय जे काय ह्या ह्याच्यातून काय करतो कली प्रवेश करायला नाही. त्यामुळे आता कलीला आपल्यामध्ये येऊ नये म्हणून आपल्याला सतत नामस्मरण आपल्या चित्तात पाहिजे. तर कली तिथे काही प्रवेश करू शकत नाही असं देवानेच कलीला सांगितलेलं आहे की जिथं माझं नामस्मरण आहे तिथे तू येऊ शकत नाही. पण नामस्मरण आता असेल अशोक खरासारख्या लोकांनी जर केलं बंधुपणा तर तिथं मात्र कधी येणारच. कारण काय की ते त्याच्याच कृपेने चाललंय सगळं, त्यामुळे असे लोक तर उद्भवणारच ना. मग त्या लोकांना मात्र तिथं बघा तुम्ही गेलेले